आज आपण पाहणार आहोत उन्हाळा वाळवणातील पदार्थ. पारंपरिक पद्धतीने उडदाचे कुरकुरीत पापड. हे पापड आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि स्वच्छतेने बनवू शकतो. नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे 1 किलो उडीद डाळ घेतली आहे. डाळ मी 1 दिवस उन्हात तापून घेतले होते. ही डाळ स्वच्छ चाळून घेऊया. खडे कचरा असतील तर निघून जाईल आणि डाळीला लावलेलं पावडरही एका कापडाने स्वच्छ पुसून घेऊया आणि एका डब्यात काढून यामध्ये 2 चम्मच पांढरे मिरे घालून दळून आणूया. ही पांढरी मिरी आहे. 2 चम्मच या डाळीत घालून हे डाळ गिरणीतून बारीक दळून आणूया. डाळ दळताना तिथे थांबून दळून घ्या, कारण काय होतं, चुकून डाळ गव्हावर दळले तर पापड लाल होतात. मी ही डाळ दळून आणली. पीठ एका परातीत काढून घेऊया. ही काळी मिरी खलबत्त्यात जाडसर कुटून घेऊ. यामध्ये 3 चम्मच हिंग, 4 चम्मच काळी मिरी भरड, 4 चम्मच पापड खार, 3 चम्मच मीठ. हे मसाले एकत्र करून घेऊया. मी इथे सगळ्या वस्तू चम्मचनीच मोजून घेतले आहे. हे पापडाचं प्रीमिक्स तयार आहे. असे केल्याने आपल्याला सोपे पडतं. 1 वाटी किंवा 2 वाटी पीठ घेऊन मळून पापड बनवू शकतो. मी यामधून आज अर्धच प्रीमिक्सचं पापड लाटणार आहे. त्यामुळे अर्धा पीठ मी डब्यात काढून ठेवते. मी या अर्धा पिठाचे गार्लिक पापड बनवणार आहे. डीमार्टमध्ये लिज्जतचे गार्लिक पापड मिळतात. अगदी तशीच चव आपल्याला मिळणार आहे. मी या अर्धा पिठाचे गार्लिक पापड आणि अर्ध्या पिठाचे साधे पापड बनवणार आहे. 1 गाठ लसूण सोलून घेतले आहे. या लसणाचे मिक्सरमधून थोडं पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घेते. लसूणची पेस्ट पीठमध्ये ओतून यामध्ये थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. आपल्याला हे पीठ एकदम कडकच लागणार आहे. मला अर्धा किलो पीठ मळायला अर्धा ग्लास पाणी इथे लागलं आहे. पीठ घट्टच मळून घेतले आहे. पाणी अंदाजानेच घाला. हे पीठ एका प्लास्टिकमध्ये घालून अर्धा तास ठेवूया. अर्धा तासानंतर मी इथे हा असा खलबत्ता घेतला आहे. यामध्ये मळलेले पापडाचे पीठ कुटून घेऊया. या खलबत्त्याला मी थोडं तेल लावून घेते. यामुळे खलबत्त्याला पीठ चिटकणार नाही. तुमच्याकडे पाटा वरवंटा असतील तुम्ही त्यावर पण कुटू शकता. या प्रकारे आपण सगळं पीठ चांगलं कुटून घेऊ. यामुळे काय होतं, पापड लाटताना हातावर प्रेशर पडत नाही. पटकन पापड लाटलं जातं. याच प्रकारे राहिलेलं पीठ देखील कुटून घेऊया. पीठ चांगलं कुटल्यामुळे पापडाला तडे जात नाही आणि आपले पापड तुटत नाही. या पिठाचे या प्रकारे लाट्या पाडून घेऊ.
या प्रकारे मी आपल्या सगळ्या पिठांच्या लाट्या पाडून घेत आहे। लाट्याला एका भांड्यात काढून त्यावर झाकून ठेवू, कारण हे पीठ हव्यामुळे लगेच कडक होते। या लाट्यांचे पापड बनवून घेऊ। हे पापड परफेक्ट लिज्जत पापड सारखे लागतात। आपलं प्रमाण अगदी बरोबर आहे। तुम्ही या पद्धतीने उडीद पापड बनवून बघा। या प्रकारे आपण सगळे पापड लाटून घेऊया। वाळलेले पापड हवाबंद डब्यात भरून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।